नमस्कार मित्रांनो, आज आलो आहे तळ्यावर. तळ संपूर्णपणे पाण्याने आटलेले आहे मित्रांनो. आमची मोटर कोरडी पडलेली होती म्हणून आम्हाला जायचं होतं मोटर पाण्यात सरकवण्यासाठी, कारण तिच्या आसपास आणि ती संपूर्णपणे गाळत बसलेली होती. मग काय, आता तुम्हाला मोटर दाखवतोय, दिसणार नाही मित्रांनो, पण आता जाऊ द्या. मला लगेच कपडे काढून मोटर पाण्यात सोडायला जायचं होतं. मी, वडील आणि माझा एक चुलत भाऊ आहे. आम्ही आज जाणार होतो तळ्यात. बघा, वडील लगे रेडी होऊन चालले पण तळ्यात, आणि वडिलाकडे पाहून मला तर हसू यायला, कारण वडील इतके गाळात चालले तर मी आत गेल्यावर माझे काय हाल होते. आणि वडिलांनी आत जाऊन लगेच गाळ काढायला सुरुवात केली. लगेच मग मी पण वडिलाच्या मागं तळ्यामध्ये चाललो आहे मित्रांनो. आणि गेलो तळ्यात तर खूप पाण्याचा वास येत होता मित्रांनो. असं एकदम खूप लहान लहान माशा मेलेल्या होत्या. मग काय, काका पण आले मदतीला, पण तरी काय मोटर सापडानाच झाली ती. मोटर गिटर सापडले मित्रांनो. मग गाळ बाजूला काढायचं काम चालू होतं. मग चुलत भाऊ होता कृष्णा, त्याची तर आधीच फाटली होती, तिचं काय आता यायला तयारच नव्हता, पण त्याला आकाश चिडत होतं तेव्हा ते अशी ॲक्टिंग करत होता मित्रांनो. मग गाळगीळ साफ केली साईडला. आता बाहेर येऊन जावं वाटलं, कारण खूपच वास येत होता पाण्याचा. जास्त वेळा सर्व वाटत नव्हतं. हे काका आले, ते काका तर फार हसत होते, आणि तर तिथूनच वापस आले, आता येऊ शकले नाहीत. काय मित्रांनो, आम्ही पण बाहेर यायचं होतं. आता आम्हाला भावाने ते जे बेसरम असतात त्याचे झाडं दिले का मोटरीखाली टाकण्यासाठी. मग आम्ही ते टाकले आणि ते थोडं खड्डं केलं आहे, जेणेकरून आमची मोटर पाणी व्यवस्थितपणे टाकेल. मग ते बेसरम वगैरे टाकून झालं मित्रांनो. मग बाहेर आलो आहे, थोडं बसलो आहे, थोडं विचार केला आहे हे प्राण्याबद्दल, हे तळ्यातल्या पाण्याबद्दल. लोकांनी संपूर्ण पाणी आटवलेलं आहे मित्रांनो. बी होता. मग आता जायचं होतं आम्हाला आंघोळ करायला, कारण तुम्ही बघू शकता मित्रांनो आमची हालत कशी झाली होती. मग आलो आमच्या चुलत भावाच्या एरीवर आलो मित्रांनो, चालत. मी, आकाश, आणि आकाश बघा मित्रांनो कसे कपडे गोळा करत होता आमचा. त्याला म्हटलं तू कपडे घेऊन ये. आता आम्ही काय हात लावू शकत नाही कपड्यांना, कारण आमचे कपडे संपूर्ण खराब होते. मग मित्रांनो लगे आकाशने गटोडं बांधलाय टॉवेलचं, आणि आकाश तर मोठ्या किलोवर येणार. मग मित्रांनो आकाशची मजा घेत चाललो होतो आम्ही आता आंघोळ करायला. आणि चुलत भावाची विहीर जवळच होती, तिथून मग पायी गेलो तिथं आंघोळ करण्यासाठी. आणि आकाश तर लांबच राहिला होता. मग मी आणि भाऊ आलो. मग मी छेडी खोलली, कारण त्या भावाचे पाणी चालू होतं विहिरीमध्ये. ते पाणी म्हणजे दुसऱ्या विहिरीतलं पाणी या विहिरीमध्ये चालू होतं, तर ती छेडी काढली आणि तिच्यासोबत भाऊ लागला आंघोळ करायला. मी आकाशला आवाज देत होतो कॅमेरा धरल्यासाठी, पण आकाश काय यायला तयारच नव्हता. मग काय, मीच भावाचं थोडं शूट केलं आहे, आणि मग आकाश आलता तेवढ्यात. मग मी पण थोडी आंघोळ केली, म्हणजे मित्रांनो 4-5 वेळेस चकचक आंघोळ करावं लागली, तेव्हा अंगाचा वास गेलेला वास येत होता. मग भावाला म्हणलं मला आंघोळ करू दे. मग मी बी आलो आंघोळ करायला. भावाने थोडा पाईप धरला, मग मी खाली आंघोळ करत होतो मित्रांनो. एवढं थंड पाणी होतं मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. मित्रांनो मग आम्ही आलो इकडे वॉलवर पाणी प्यायचं वाल चालू असते मित्रांनो, ते सरकारी पाईपलाईन तो. पण पाय खूप जळत होते मित्रांनो उन्हामुळे. माती गरम होईल तर पळत गेलो मित्रांनो पाय बुडवण्यासाठी. आणि माझ्या मागं माझा भाऊ सुद्धा पळत येतो, त्याला पाणी प्यायचं होतं. तो म्हटला थांब मला पहिले पाणी पिऊन घेऊ दे, परंतु मी थांबलो नाही आणि पहिले पाण्यात पाय टाकले. लय बेजारी असते मित्रांनो शेतकऱ्यांची. शेतकरी होणं सोपं नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कधी बी काम करावं लागतं. आणि तेवढ्यात तर मी दूध उत्पादक आहे, याच्यामुळं तर मला घरी जाऊन सुद्धा खूप काम आहे. मी पण पाय धुतले आणि पाणी पिलं मित्रांनो, कारण खूप तहान लागली होती. तिथं तळ्यावर पाणी प्यायला काहीच नव्हतं, आणि पिण्यासारखं पाणी सुद्धा नव्हतं तळ्यावर. मित्रांनो मग आता घरी जातं, आणि गाडीवर आलो. मग आकाशनं बसवलं, पण तरी आकाश खूप पुढेच होता. मग एकदम मजा करत आलो घरी. आकाशला चिडवत आलोय. आकाश काय कमी नाही, आम्हाला चिडवत होता. जाऊ द्या मित्रांनो, आता जातोय आम्ही घरी.
आता कपडे बी नाही घातलेले, असंच चालू आहे, घरी आलो तांड्या. तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल आमचा तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. नवीन आहे व्हिडिओ, काय एवढा एडिट करायला जमत नाही, तुम्ही सपोर्ट करा.